उच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण नियम कायद्यानुसार बेकायदा ठरवलेल्या येथील 2 मंदिरे आणि एका मस्जिदवर अनधिकृत भोंगे काढण्यात आले. शहर पोलीस आयुक्तांनी उच्च न्यायालयाचा कायदा आणि राज्य सरकार स्तरावर राज्यभर याबाबत घेतलेली गंभीर दखल आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेने आज दोन्ही धर्मियांच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा मतदारसंघात राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित होऊन गृहमंत्र्यांना त्याचे उत्तर द्यावे लागले होते. त्यालाच अनुसरून शहर पोलीस आयुक्तांनी आपल्या कार्यालयात बैठक घेऊन शहरातील सर्व धार्मिक स्थळांवर लावलेले अनधिकृत भोंगे उतरवण्याबाबतची उच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण कारवाई करत आहेत. यावेळी सर्व मंदिर, मस्जिद, चर्चवरील भोंगे काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या सूचनानुसार आपलं ध्वनी प्रदूषण कायद्याच्या तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीने जेवढ्या धार्मिक स्थळामध्ये भोंगे, लाऊडस्पीकर्स लावण्यात आलेलं होतं ते सर्व पहिल्या टप्प्यामध्ये जे अनधिकृतपणे जे लावलं होतं ते सर्व काढण्याच्या कामगिरी चालू होतं जून-जुलै महिन्यामध्ये. आणि नंतर जेवढं ऑन परमिशन होतं त्यांचे डेसिबल लेवल सर्व गोष्ट चेक करून आता एक यशस्वी रीतीने सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीज यांच्या सहकार्याने जेवढं भोंगे, लाऊडस्पीकर्स लावण्यात आलं होतं ते सर्व 100% काढण्यात आलेले आहेत. आता त्यापैकी 192 मस्जिद, मद्रासा आणि दर्गा आहेत, 79 मंदिर आहेत, 10 चर्चेस आणि 8 बौद्ध विहार आहेत. एवढं एकूण 289 धार्मिक स्थळांमधून पूर्णपणे भोंगे, लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी भोंगे मुक्त शहर करण्याचा मी संकल्प केला आहे. यासाठी सर्व धर्मीय मंदिर, मस्जिद, चर्च व्यवस्थापक आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले. जे इंटरनल युसेजसाठी जेवढं लागेल तेवढं त्यांनी बाजूला इन्स्टॉलेशन करून घेतलेलं आहे. यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन होऊन त्यावर खटला पाठवणे किंवा गुन्हे दाखल होणे अशा पूर्ण जे काही कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण आता अवॉइड झालेल्या आहेत. यात सहकार्य केलेल्या सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीजला आम्ही पोलीस प्रशासनाकडून मनपूर्वक अभिनंदन करतो. अशाच पोलीस प्रशासनाला भविष्यात पण सहकार्य असावे असं सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो. शासन प्रशासनाला सहकार्य करत शहरातील 90% मशिदीवरील भोंगे आम्ही बंद केल्याचे सांगत शहर काझी यांनी यापुढे देखील शासन प्रशासनास आमच्याकडून सहकार्य राहणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. जहाँ तक खुद सीपी साहब ने मालूमात दी है, हमारे पास तो पहले से मालूमात थी. तकरीबन 99% मस्जिदों की हद तक तो मैं कह सकता हूँ 99% मस्जिदों की हद तक लाउडस्पीकर निकाले जा चुके हैं. और मुंबई हाई कोर्ट के जो आदेश आए हैं और जो कायदे कानून के हिसाब से जो गाइडलाइंस हैं वो डिसिबल लेवल को मेंटेन करते हुए साउंड बॉक्स के ताल्लुक से जो गाइडलाइन दी गई थी वही चीज़ अब लगाई जा रही है, वही चीज़ लगाई गई है. 99% से ज़्यादा मस्जिदों पर से लाउडस्पीकर उतारे जा चुके हैं. और यही हम लोग कहना चाहते हैं, हमारा पैगाम ही यही है कि मुंबई हाई कोर्ट का फैसला हो, सुप्रीम कोर्ट का फैसला हो या कायदा कानून हो, हम सबकी ये जिम्मेदारी है कि हम मोहब्बत के साथ, एकता के साथ, अखंडता के साथ इस शहर को, इस महाराष्ट्र को आगे लेके चलें. और जो भी असामाजिक तत्व हैं जो हम हिंदू मुस्लिम भाइयों को किसी न किसी विषय से लड़ाना चाहते हैं, हम सब की जिम्मेदारी है कि हम ऐसे लोगों को पहचानें, हम अपने यूथ को, अपने नौजवानों को समझाएं, हम उन्हें होश दें इस बात का कि उन्हें समझदारी दें कि भाई हमें मिलकर रहना है, इस मुल्क को आगे लेकर चलना है. यही उद्देश्य है कि हमने अपने तौर पर अपनी तरफ से प्रशासन के बोलने से पहले सभी धार्मिक स्थलों ने लाउडस्पीकर निकाल लिए हैं. आगे भी जितने भी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक और खासकर राजकीय जितने भी प्रोग्राम्स होंगे, हम पूरी उम्मीद करते हैं जो प्रशासन से कि ये जो डिसिबल लेवल का कायदा कानून और मुंबई हाई कोर्ट के जो आदेश के मुताबिक यहाँ अमल बजावनी हुई है, हम पूरी उम्मीद करते हैं कि उस तमाम अहकामात पर आगे भी इन सभी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक और राजकीय प्रोग्राम में अमल बजावनी होगी.
शासनाने घेतलेला निर्णय हा योग्य असून आमच्याकडून देखील सहकार्य असेल अशी भावना सिद्धेश्वर यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरापूर यांनी व्यक्त केली. या आयुक्तालयामध्ये या सोलापुरातील सर्व मंदिर, मशीद, त्यानंतर मशीद, सर्व जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळाची एक मीटिंग घेऊन जो मंदिरावर जो भोंगा आहे तो भोंगा काढण्यासाठी आज एक मीटिंग घेतली. याच्या अगोदर फौजदार चौकीमध्ये एकदम मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्हाला सगळं सूचना सांगितली की बाबा भोंगा का काढायचं कारण. त्याप्रमाणे आम्ही आणि ट्रस्टी मिळून चर्चा केलं आणि या सोलापुरातील जे एकदम जुने मंदिर आहेत 950 ते 1000 वर्षाचे सोलापूरचा ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर, त्याच्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर, त्याच्यानंतर सोलंगी सिद्धेश्वर जे जुनं मंदिर आहे आणि रेवण सिद्धेश्वर या चारही मंदिराची भोंगे आम्ही ताबडतोब उठवणार. शासन आणि प्रशासन जे निर्णय घेईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत केलं. मुस्लिम समाजाने फार मोठं सहकार्य केलं. म्हणजे सांगायचं म्हणजे या सोलापूरमध्ये जेवढे मंदिर मशीद आहेत सर्वांनी सहकार्य केलं. असंच आपलं सहकार्य आहे. आपण सर्वांनी ह्या सोलापूर गुण्यागोविंद सिद्धरामाचे आशीर्वाद राहावा असं मी सर्वांना विनंती करतो.